सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे। या दिवशी शिव आणि पितरांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात। सुहासिनी स्त्रिया या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि सोमवती देवीकडे सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहावा याकरिता आशीर्वाद मागतात। सोमवती अमावस्येची कथा अशी की एका सावकाराला 7 मुले आणि एकच मुलगी होती। एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे। जेव्हा त्याच्या सुना त्याला भिक्षा देत तेव्हा तो त्यांना आशीर्वाद देत असे, पण जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तिला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही। हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची। असे अनेक वेळा घडले। मग एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला। एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो। सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला सांग। एके दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती। नेहमीप्रमाणेच घडले। भिकाऱ्याने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे, सौभाग्य प्राप्ती नाही। हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाऱ्याला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो, वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस। त्यावर ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे आहे, तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेली नाही। जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याच वेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल। तेव्हा ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून सावकाराची बायको दुःखी होते, पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणते की ती विधवा होणार हे तुम्हाला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही तुम्हाला माहीत असेल, तेव्हा त्यावर उपायही तुम्हीच सांगा। सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला, इथून खूप दूर एक गाव आहे, तिथे सोना नावाची धोबीण राहते। ती प्रत्येक सोमवती अमावस्येला उपवास करते, त्यामुळे तिचं सौभाग्य दृढ आहे। तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा होणार नाही। ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे खूप आभार मानले। त्यानंतर ती सोना धोबिणीच्या शोधात निघाली। एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती। तेव्हा तिने पाहिले की तिथे एक साप आला आहे आणि गरुडाच्या पिलांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला आहे। तेव्हा लगेचच सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या मुलांचे रक्षण केले, पण इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे। गरुडला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलांना नुकसान पोचवले आहे, म्हणून गरुड तिच्यावर हल्ला करू लागला। तेव्हा सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की मी तुझ्या मुलांचे रक्षण केले आहे। जेव्हा गरुडाला हे सत्य कळले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलांचे रक्षण केले आहे तर मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू। तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की ती सोना या धोबिणीच्या शोधात निघाली आहे, ती कुठे राहते हे सांगितले तर तुमचे खूप उपकार होतील। गरुड तिला सोना धोबिणीच्या गावी घेऊन गेला। सोना धोबिणीला 7 मुले आणि सुना होत्या, पण घरातील कामावरून सुनांमध्ये नेहमी भांडण व्हायचे। सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोना धोबिणीच्या घरी जायची आणि घरातील सर्व कामे करून निघून जायची। असे बरेच दिवस चालले असताना सोना धोबीण विचार करते की हे असं कसं होत आहे। एके दिवशी सोना धोबीण लपून बसून सर्व काही पाहते। सर्व कामे आवरून सावकाराची पत्नी निघून जाऊ लागते, तेव्हा धोबिणीने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामे करून का निघून जातेस। तेव्हा सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन, पण आधी वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील। सोना धोबिणीने सावकाराच्या पत्नीला वचन दिले। सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोना धोबिणीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले। सोना धोबीण तिच्या सुनेला म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील, मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा, अंतिम संस्कार करू नका। असे सांगून सोना धोबीण सावकाराच्या घरी आली। सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला। तेव्हा सोना धोबिणीने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला। धोबिणीने त्याला मारले। यानंतर सोना धोबीण म्हणाली, मी आजवर जे काही सोमवती अमावस्या व्रत केलेत त्याचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते। यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहिले। नंतर सोना धोबीण आपल्या गावी परत जाऊ लागली। वाटेत जाताना एके दिवशी सोमवती अमावस्याचा दिवस आला। धोबिणीने या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली, कथा वाचली। दरम्यान सोना धोबीण यांच्या पतीचा मृत्यू झाला होता।
घरी आल्यावर तिने सोमवती अमावस्येचे पुण्य पतीला दिले. यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला. जेव्हा लोकांनी सोना धोबींना विचारले की तू तुझ्या मृत पतीला कसे जिवंत केलेस, तेव्हा तिने सांगितले की सोमवती अमावस्येच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे माझे पती जिवंत झाले. सोमवती अमावस्येला विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी लोक आपल्या पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान देतात. गरुड पुराणात म्हटले आहे की सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी ग्रहांच्या महादशेवर आधारित काही वस्तूंचे दान केल्याने पितरांकडून आशीर्वाद प्राप्त होतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी ग्रहांच्या महादशानुसार दान करावे. असे केल्याने आपल्या जीवनातील ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. याशिवाय ग्रहांच्या सध्याच्या विस्कळीत हालचालीतही दिलासा मिळतो. ग्रहांच्या महादशानुसार सोमवती अमावस्येला काय दान करावे ते जाणून घेऊया. सूर्यकुंडलीत सूर्यग्रहाच्या महादशाचा प्रभाव चालू असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी माणिक, गहू, गुळ, केशर, सोने आणि तांबे दान करणे शुभ आहे. चंद्र जर एखाद्याला चंद्रग्रहाची महादशा असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी तांदूळ, कापूर, मोती, शंख, चांदीचे दान करावे. यामुळे चंद्राची स्थिती मजबूत होते. मंगळाच्या महादशाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी प्रवाळ, गहू, मसूर, चंदन आणि जमीन दान करणे शुभ मानले जाते. राहूच्या महादशाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी उडीद, गोमेद, घोंगडी आणि सप्तधना दान करणे शुभ मानले जाते. गुरु ग्रहाच्या महादशाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी साखर, तूप, मध, पिवळे धान्य, सोने, पुष्कराज यांचे दान करावे. शनी महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी तिळाचे तेल, महिषी, लोखंडी धातू आणि छत्री दान करा. यामुळे शनिदोषाचा प्रभाव कमी होतो. बुध महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी हिरवा मूग, पन्ना, पितळेचे भांडे, कापूर आणि पुस्तके दान करणे शुभ मानले जाते. केतू महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी लसूण, तीळ, घोंगडी, कस्तुरी, उडीद इत्यादी वस्तूंचे दान करणे शुभ आहे. शुक्र महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शोभेच्या वस्तू, हिरे, स्फटिक, चांदी आणि साखर यांचे दान करणे शुभ मानले जाते. पिठोरी अमावस्या कथा एक आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावास्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असत असे. तेव्हा दरवेळेस त्या दिवशीच, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागायचे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेला ती बाळंत व्हायची. पण बाळ मात्र मरून जायचे. आता असं झाल्यामुळे ब्राह्मण तसेच उपाशी जायचे. असे 6 वर्षे झाले. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा मात्र तिचा सासरा तिच्यावर रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले आणि त्याने तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई, तू कोणाची कोण, इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आली आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, का ग बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाच्या सुनेने तिला आपली हकीकत सांगितली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अमावास्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसास याचे श्राद्ध असत. पण माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातात. अशी माझी 6 बाळंतपणं झाली. 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं. तेव्हा माझे सासरे माझ्यावर रागावले. ते मला म्हणाले, माझे वडील तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्षे उपाशी राहतात आहेत, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचे आहे, असं म्हणून ती रडू लागली. तेव्हा झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून सांग. त्या तुला पाहतील. कोणाची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने तिचे आभार मानले. तिथून उठली आणि पुढे गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर लपून बसून राहिली.
इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारल. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांनी तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या स्वाधीन केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मुलबाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. त्यानंतर ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावांत आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी भटजी, तुमची सून घरी येते आहे. त्याला ते खोटं वाटलं. तो पाहू लागला. तो मुलबाळ त्याच्या दृष्टीस पडू लागली. पाठीमागून येताना त्यान सुनेला पाहिलं. तसा तो उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी घेऊन आला. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. त्यानंतर त्याने सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी हकीकत सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला बाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे. या दिवशी श्री हरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा अनेक समस्या दूर होऊन शांती मिळते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होते. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे शालन होते. पिठोरी अमावास्येचा पूजाविधी. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्यांनी ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा. सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी पांढरे कपडे घालावे. त्यानंतर आपल्या पितरांचे तर्पण करत त्यांचे श्राद्ध करावे. आपल्या पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे. त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फुले अर्पण करावे. या दिवशी देवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्रांचा जप करावा. त्यानंतर जवळच्या मंदिरात जाऊन वस्तूचे दान करावे. पुन्हा संध्याकाळी शिवाची पूजा करावी. तांब्याचे दान करावे. या दिवशी तांब्याचे भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. बैलपोळा. पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले होते. तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो. बैलपोळ्याविषयी आणखी एक दंतकथा प्रचलित आहे. असं म्हणतात की कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते. सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला. मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले. हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरले. शेजारी नंदी उभा होता. नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता. म्हणून पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला. त्यावेळी भगवान शंकराचा परमभक्त नंदीने शंकराची बाजू घेतली. नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला. कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला. नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली. तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलियुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील, तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत. तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला. बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे. निसर्गातील प्रत्येक वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे. ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते. बैलपोळ्याच्या दिवशी काय केलं जातं? या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, 9 कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात. त्यांची मिरवणुकीत काढली जाते.
या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते.